धन्यवाद विजय सर। तर जाऊया मैदानावरती। अर्थातच आजचा सामना आपण पाहतोय श्री गणेश गोवटणे वर्सेस साई श्रद्धा दसाखोशी यांच्या दरम्यान ही लढत असेल। सामन्याला सुरुवात केली जाईल। अर्थातच आलेल्या तोबा या सर्व गर्दीचं अर्थातच रसिक मायबापाचं मी स्वागत करून नक्कीच सामना आपल्याला 11:10 बरोबर झालीत आणि सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू फेकला गेलाय। नक्कीच हा चेंडू इथं खेळून काढतोय। एक धाव तर सहजरित्या पळून काढली जाईल। नक्कीच श्री गणेशा केला जातोय। खऱ्या अर्थानं श्री गणेश संघाचा हा श्री गणेशा इथं होतोय। नक्कीच आपण पाहतोय एका धावेने एक चेंडू खर्च झालाय। एकच धाव इथं मात्र नोंदली जाईल। नक्कीच एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव संख्या इथं धावफलकावरती असेल। मग आपण जाऊया मैदानावरती। अर्थातच दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तो चेतन पाटील। पाहायचंय चेतन पाटील कशा प्रकारे हा चेंडू हतलतोय। सांज आर्ट रेडियमचा मालक सतीश म्हात्रे याला विनंती असेल आपण त्वरित पॅव्हलिंग कक्षामध्ये यायचं आहे। सांज आर्टचे मालक सतीश म्हात्रे। नक्कीच इथे मला तर वाटतंय चेंडू चेतन पाटील याच्यासाठी इथे पारितोषिक आलेलं आहे। 2 विकेट लगातार घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक। राहुल पाटील आणि कुणाल पाटील ओपन चॅलेंज यांच्या वतीने लावण्यात आलेले आहे 500 रुपयाचं पारितोषिक। ओव्हर टू शनी। नक्कीच पुढचा चेंडू फेकण्यासाठी या चेंडूवरती आता जर आपण पाहिलं तर 3 धावसंख्या इथं आल्यात। नक्कीच हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। नको नाही मात्र इथं आपण पाहतोय की पंच आमच्याकडे वळले गेलेत आणि अवांतर घोषित केला गेलाय चेंडू आणि या अवांतर धावसंख्येने संघ पुढे सरसावेल। संघाची धावसंख्या फलकावरती असेल ती 5 धावा। 5 धावा धावफलकावरती असतील। मग हा पुढचा चेंडू पाहायचा आहे कशा प्रकारे हाताळला जातोय। नक्कीच सुंदर चेंडू पाहायला मिळेल। नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता केली आणि हा सुंदर चेंडू। एक मिनिट। पिरकोण गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनसेचे पिंट्या दादा यांना माझी विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। विनायक पाटील तसेच सतीश म्हात्रे याला सुद्धा विनंती असेल। सांज आर्ट चे मालक सतीश म्हात्रे। नक्कीच आताचा चेंडू जो आपण पाहिला तो अवांतर चेंडू। या अवांतर धावसंख्येने इथं मात्र संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावर असतील। हा पुढचा चेंडू पाहायचा आहे। सुंदर चेंडू पाहायला मिळालाय। नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय आणि या निर्धाव चेंडू जेवढे या सामन्यामध्ये येतील ना तेवढा दडपण मात्र श्री गणेश संघावरती असेल। आपण पाहतोय की सलामीचा जो सामना आपण पाहिला मूर 11 गोवटणे आणि पांजे यांच्यामधील जी लढत झाली होती एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळाला। तशाच प्रकारचा सामना जर आपल्याला रसिक प्रेक्षकाला पाहायला मिळाला ना तर नक्कीच या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी हा रसिक प्रेक्षक या मैदानावरती असेल। मग हा पुढचा चेंडू पाहायचा आहे आणि मात्र पहिला हादरा इथं बसताना दिसतोय श्री गणेश गोवटणे संघाला। खऱ्या अर्थानं स्वास्तिकच्या स्वरूपात आपण पाहतोय वैभवच्या स्वरूपात आपण पाहतोय। नक्कीच डीजे मास्टर नक्कीच वैभवची जागा भरून काढण्यासाठी संकेत जाताना दिसतोय। संकेत पाहायचंय कशा प्रकारे आपल्या संघाचे संकेत इथं हळवून ठेवतोय की या मैदानावरती। नक्कीच कारण संकेत नाव एक आहे ब्रँड आहे। कारण ज्याच्या हातून आपण पाहिलं असेल ड्रीम 11 चेंजर म्हणून ज्याच्या हातून एक ट्रॉफी देण्यात आली होती जो मुलींचा सामना झाला होता। नक्कीच आपण ज्याला पाहिलं असेल स्क्रीनवरती असा हा संकेत आपण पाहतो या मैदानावरती। खऱ्या अर्थानं या स्पर्धेला अनेक मोठे खेळाडू आपण पाहिले गेलेत। नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असेल मग तो कशा प्रकारे हाताळला जातोय संकेतच्या माध्यमातून तो आपण पाहतोय नक्कीच या मैदानावरती। खऱ्या अर्थानं डीजे सॅम बॉईज व वागेश्वर वॉरियर्स यांच्या वतीनं आयोजित आई गावदेवी चषकामध्ये नक्कीच हा शेवटचा चेंडू मला तर वाटतं की याच्या ओटी इथं होताना दिसतोय। नक्कीच खरोखर इथं मात्र दुसरी सफलता मिळवताना दिसलाय तो आपला गोलंदाज नक्कीच चेतन पाटील। काय गोलंदाजी केली पहा एकदम टिचून गोलंदाजी। अनाउन्स करेल की आताच आमचे सन्माननीय श्री विनायक दादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत पिरकोण यांचं आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं यथोचित मान सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतं। विनायक दादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिरकोण
आणि तसेच आत्ताच ज्या गोलंदाजांना 2 विकेट घेतल्या ते 500 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. त्यांचे 500 रुपये आमच्याकडे जमा होताना दिसत आहेत इथे आणि जमा झालेले आहेत. तसेच विनायकदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिरकोण यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 501 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यानंतर सुजित पाटील काळेश्री उपसरपंच हेही कुठे असतील त्यांनी त्वरित आमच्या पॅव्हलिंग कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सुजित पाटील सर. त्यानंतर आपण पहिल्या षटकाचा इथं समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र इथं 6 धावा धावफलकावरती असतील. मग संकेतची जागा भरून काढण्यासाठी आलेला स्वास्तिक पाहायचा. इथं मात्र हा सुंदर चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. खऱ्या अर्थाने इथं आपण पाहिलं गेलंय तर निर्धाव जेवढे चेंडू येतील ना तेवढे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने समोरच्या संघासमोर दडपण निर्माण असेल. मग हे दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी अभिजित ठाकूर असेल. पाहायचाय दुसरा चेंडू समोर असलेल्या अभिजित साठी असेल. हा सुंदर चेंडू इथं हाताळलाय. पाहायचाय चेंडू येतोय सीमा रेषेलगत. चेंडू जाईल सीमा पार चौकार. अर्थातच या नशिबाच्या 4 धावा. संगीत आपल्याला पाहायला मिळतोय DJ श्याम यांच्या माध्यमातून असेल ते. मग जाऊया मैदानावरती. अर्थातच आलेला हा खणखणीत चौकार आणि धावसंख्येला मात्र आकार येताना दिसतोय. 10 धावा धावफलकावरती असतील. मग जाऊया मैदानावरती. हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज असेल अभिजित ठाकूर. समोर असलेल्या अभिजित साठी हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा हाताळला पाहिजे. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक असेल. कुठलीही चूक नसेल. हा मात्र अभिजित इथं मैदानाच्या बाहेर येईल. शनी सर 1 मिनिट. समाधान पाटील यांनी जर कॅच घेतली तर नितेश यांच्याकडनं 500 रुपये. तसेच सतीश यांनी कॅच घेतली तर क्षितिज म्हात्रे यांनी कॅच घेतली तर रुपेश यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. नक्कीच इथे आपण पाहतोय अभिजितची जागा भरून काढण्यासाठी आकाश पाटील मैदानामध्ये दाखल होते. स्वस्तिक आणि आकाश पाटील अशी जोडी मैदानावरती असेल. नक्कीच आपण पाहतोय आकाश स्ट्राईक साठी असेल. मग गोलंदाजी मार्कवर असलेला आपला अभिजित ठाकूर पाहायचा. आकाश पाटील आणि अभिजित ठाकूर यांच्यातलं हे द्वंद्व युद्ध आपण पाहणार आहोत मैदानावरती. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर नक्कीच ही स्पर्धा यशस्वी होताना दिसतोय आणि त्या यशस्वी करण्यासाठी नशिक हा रसिक प्रेक्षक इथे या मैदानावरती दाखल झालाय. मग जाऊया मैदानावरती. अर्थात अभिजित पुन्हा एकदा चौथा चेंडू फेकण्यासाठी आकाशसाठी टाकलेला हा चेंडू. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडू आम्ही म्हणतोय. निर्धाव चेंडू जेवढे जातील तेवढे समोरच्या संघावरती दडपण निर्माण होईल. मग ते दडपण निर्माण करण्याचं काम केलं असेल ते आपण पाहतोय अभिजित ठाकूरनं. खऱ्या अर्थानं हा पुढचा चेंडू पाहायचा या षटकातील आकाशसाठी टाकला जाईल नक्कीच. आणि मात्र इथं आकाश मला तर वाटतंय मला तर वाटतंय पंचांचा निर्णय इथं आलाय. नॉट आउट 1 रन्स इथं मिळेल. नक्कीच या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 11 धावा. हा पुढचा चेंडू पाहायचा. इथं स्वस्तिक साठी टाकला होता. स्वस्तिकनं या चेंडूला सन्मान दिलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की कुठेतरी संघ थोडा अडचणीत असताना अशा प्रकारचा सन्मान देणं नक्कीच यशस्वी ठरतोय एखाद्या वेळेस संघाला. अशाच प्रकारचा सन्मान आपण पाहिला स्वस्तिकच्या माध्यमातून. नक्कीच या चेंडूला आपण पाहिलं की खेळपट्टीवरती सन्मान दिलाय. मग आता पुढचा येणारा षटक आपण पाहतोय नक्कीच. हॅलो. प्रत्येक गोलंदाजासाठी इथे सुवर्ण संधी आलेली आहे. राहुल पाटील आणि कुणाल पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. तसेच आमचे सन्माननीय काळेश्रीचे उपसरपंच सुशील पाटील यांचं मान सन्मान आपल्याला होताना दिसतंय. सुजित पाटील सरांचं मान सन्मान आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून होताना दिसतंय. काळेश्रीचे उपसरपंच सुजित पाटील
नक्कीच आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यास पहिलं षटक हाताळलं होतं. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा निर्वाळा ऐकलास तर नक्कीच चांगलं षटक मानलं जाईल. 6 धावा देऊन 2 सफलता इथं मिळवल्या होत्या. तोच चेतन पाटील पुन्हा एकदा सामोरे असलेल्या आकाशसाठी हा चेंडू हाताळलेला पाहायचा आहे. कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल आकाशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं संघ थोडा अडचणीत सापडला गेलाय गोवटने. आपण पाहतोय की 11 धावा फक्त धावफलकावरती असतील. 2 सफलता इथं आपण 3 सफलता मैदानाच्या बाहेर पाहिल्यात. मग शनी सर 1 मिनिट. विकी म्हात्रे सरांचं स्वागत सुद्धा आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून होताना दिसतंय. विकी म्हात्रे. नक्कीच आताचा चेंडू जो आपण पाहिला तो अवांतर चेंडू. या अवांतर का होईना पण एका धाबेने मात्र संघाचं धावफलक हलल. 12 धाबा धावफलकावरती असतील. आपण पाहतोय हा पुढचा चेंडू. नक्कीच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जेवढे येतील ना तेवढा पुढच्या संघावरती दडपण असेल. मग ते गोवटणे संघाला ते दडपण सोसावं लागेल. आपण पाहतो या मैदानावरती काहीतरी करायचं असेल मित्र, नाव कमवायचं असेल तर काहीतरी करून दाखवावं लागेल. तशाच प्रकारची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच एकाच धावेने इथं आपण पाहतोय समाधान मानावं लागेल आकाश याला. या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. मित्रांनो 13 आकडा म्हटला की क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातोय, परंतु अशुभ हा कुठलाही आकडा नसतोय मित्रांनो. जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं त्या 13 वरती आलेला हा खणखणीत षटकार आपण पाहतोय. नक्कीच या 6 मात्र 19 होतील. आपण या मैदानावरती पाहिल्या स्वास्तिकच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. एक सूचना करेल, निवेदन करेल. तुषार पाटील सर माजी सरपंच चिरनेर यांना म्हणजे मोठी जुई भोम उपसरपंच माजी सरपंच यांना माझी विनंती असेल की आपण त्वरित यायचं आहे, मंचावर यायचं आहे. ओटू शनी सर. नक्कीच आपण पाहिलं गेलंय की स्वास्तिकने ज्या शेवटच्या चेंडूवरती सन्मान दिला होता त्याचाच खरपूस समाचार घेत आता मात्र त्याने सुरुवात षटकारानं केली. नक्कीच जाऊया मैदानावरती. अर्थातच सामना सुरू असेल. मग आपण पाहतोय साई श्रद्धा धसाखोशी आणि श्री गणेश गोवटणे. नक्कीच हा पुढचा चेंडू चेतन यांचा पुन्हा एकदा चेंडू तशा प्रकारे उडवलाय. झेल असेल परंतु क्षेत्रशक्ती ते तैनात आहे. पाहायचं आहे झेल जमिनीला दान केला जातोय. खऱ्या अर्थानं म्हटलं जातोय पकडो कॅच आणि जीतो मॅच अशा प्रकारे आपण म्हटलं जातं या क्रिकेटमध्ये, परंतु कॅच इथं मात्र जमिनीला दान झालाय आणि तो कॅच मात्र इथं स्वास्तिक सारख्या एक मातब्बर खेळाडूचा इथं जमिनीला दान झालाय. आपण पाहतोय या 2 धावेने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर. आता कुठंतरी धावसंख्येला आकार येताना दिसतोय. हा चेंडू इथं पाहायचा. इथं आता मात्र इथं चांगली सफलता मिळवताना दिसलाय. नक्कीच स्वास्तिक सारखा एक मातबर खेळाडू मैदानाच्या बाहेर काढण्यात यश आले ते चेतन पाटीलला. खऱ्या अर्थानं धन्यवाद डीजे मास्टर. एक आपण सुमधुर संगीत आपण ह्या पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं. डीजे सॅम बॉईज यांच्या माध्यमातून हे ऐकवलं गेलेलं गीत आपण नक्कीच ऐकलं असेल. आपण पाहतोय जाऊया. अर्थातच स्वास्तिकची जागा भरून काढण्यासाठी श्रीनाथ मैदानामध्ये दाखल होतोय. खऱ्या अर्थानं चेतनने जरी एक षटकार आला असला तरी चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल, कारण स्वास्तिक सारखा एक मातबर खेळाडू त्यांनी मैदानाच्या बाहेर काढलाय. परंतु या षटकातील अद्यापही शेवटचा चेंडू असेल. मग तो हाताळण्यासाठी गेलाय मैदानावरती श्रीनाथ. पाहायचा आहे गोवटणे संघाचा हा श्री गणेश संघाचा हा श्रीनाथ कशा प्रकारे हा शेवटचा चेंडू हातलेल. चेतन याचा पाहायचा आहे. चेतन मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल तर समोर असलेला नवीन आलेला फलंदाज खऱ्या अर्थानं श्रीनाथ. पाहायचा आहे कशा प्रकारे हा चेंडू हातलतोय. हा चेंडू चेतन याचा फेकला गेलाय. नक्की चेंडू फेकला जाईल सीमा पार षटकार. मग या षटकाराचं स्वागत केलं जाईल डीजे श्याम. संगीत आपण ऐकतोय या मैदानावरती. खऱ्या अर्थाने उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.
मग त्या श्रीनाथनं नक्कीच तो चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर उडवला होता आणि 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. हॅलो, नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली गेली तर आता मात्र कुठेतरी समाधानकारक थोडीशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलंय तर 6 धावसंख्या आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 5च धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मात्र हे तिसरं षटक आपण जर पाहिलं तर तब्बल 16 धावा खर्च केल्या गेल्यात. आपण पाहतोय की कुठेतरी चेतन पाटील यांचं चांगलं पहिलं षटक पडलं होतं. मात्र तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये भरपूर असा मार खाल्ल्यासारखं वाटतंय आपल्याला. शनी सर, एक मिनिट, मी एक सन्मान करू इच्छितो की तुषार पाटील सर, माजी सरपंच मोठी जुई यांच्या यथोचित ग्रुप ग्रामपंचायत चिरनेर भोम यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून येथे यथोचित मान सन्मान होताना दिसते. मायाची उबदार छाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान इथं होताना दिसते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत असेल. तसेच मी सर्व पाहुणे मंडळींना विनंती करेन की मगाशी ज्यांच्या नक्कीच पुन्हा एकदा आपण इथं सामन्याला सुरुवात करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलंय की आजच्या दिवसातील ही तिसरी स्पर्धेतील तिसरी लढत आपण पाहतोय. साई श्रद्धा धसाखोशी वर्सेस श्री गणेश गोवटणे यांच्या दरम्यातील ही लढत असेल. मग मैदानावरती आपण पाहिलं गेलंय हे चौथं षटक हाताळण्यासाठी मंथन ठाकूर. नक्कीच हा चेंडू इथं खेळून काढला गेलाय. झेल आहे झेल, इथं मात्र जमिनीला दान करताना दिसलाय. नक्कीच खेळाडू आपण पाहतोय मंदार इथं मात्र या एका धावेने मात्र संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावर असतील. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी नक्कीच मंथन ठाकूर सज्ज असेल. हा पुढचा चेंडू पाहायचा इथं या मैदानावरती खऱ्या अर्थानं श्रीनाथ इथं हाताळताना दिसलाय. नक्कीच एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. क्षेत्ररक्षण केलं जाते तोपर्यंत एकाच धावेवरती श्रीनाथला थांबावं लागेल. नक्कीच संघाची धावसंख्या मात्र एका धावेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावर असतील. आपण पाहतोय मंथन ठाकूर एक सुंदर सुरुवात षटकाला तर केलेली आहे, परंतु अद्याप या षटकातील 4 चेंडूंचा वादली खेळ बाकी असेल. अशासाठी वादली म्हणतोय की रसिक प्रेक्षकांना मजा आली पाहिजे. पाहायचंय सुंदर चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते की काय पाहायचंय, परंतु पंचांकडे अपील उचलली जातोय. आपण पाहतोय पंचांकडे नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय मैदानावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आकाश मात्र याला नीटसा चेंडू समजला नव्हता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसली आपल्याला मैदानावरती. खऱ्या अर्थानं येणारा हा मंथन नक्कीच सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात आणि चांगलं षटक इथं फेकताना दिसतोय. अद्यापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मग तो आकाश स्ट्राईक साठी असेल, नॉन स्ट्राईक साठी असलेला हा श्रीनाथ पाहायचा आहे, जो एका षटकाराच्या साहाय्याने जवळपास 7 या धावसंख्येवर खेळतोय पाहायचा. परंतु आकाश कशा प्रकारे या येणाऱ्या पुढच्या चेंडूला हतलतो इथं या मैदानावरती. खऱ्या अर्थानं केलवणे गावचं हे सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या मैदानासाठी मेहनत घेतली असेल ना, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय त्यांचं. कारण अशा प्रकारची मैदानं आता खऱ्या अर्थानं उरली नाही आहेत. परंतु ज्या ज्या गावाला मैदानं उरलीत ना, त्या गावचा क्रिकेट मात्र मोठा उंचावत चाललाय. आपण प्रत्येकाला पाहतोय. शनी सर, मी निश्चितच सांगू इच्छितो, जो आता स्ट्राईकवर आकाश आहे याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारामागे लावलेलं आहे अक्कादेवी आई कलेक्शन यांच्या वतीनं. तर मी इथे म्हणेन की अतिशय म्हणजे प्रोत्साहन देण्याची कला इथे आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नक्कीच, कारण या अशा प्रकारचं प्रोत्साहन देणं म्हणजे एखाद्या खेळाडूची उंची वाढवणे असतोय. खऱ्या अर्थानं ती उंची जर वाढवायची असेल ना, तर त्या खेळाडूंनी या मैदानावरती खेळ करणे गरजेचं आहे. आपल्याला वाटतोय की प्रत्येक जण आपला येणारा पाठीराखा हा आपल्या पाठीवर हात ठेवून असतोय की आपला खेळाडू कधी मोठा होतोय एकदाचा. आणि तसाच एक आकाश पाहायचाय कशा प्रकारे. तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आपण पाहायला गेलाय समोरून. हा चेंडू खेळून काढलाय पाहायचाय. एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली.
एकाच धाब्यावर मला तर वाटतं समाधान मानतोय की काय, परंतु नाही, दुसरी चोरवण्याचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी सुद्धा पूर्ण होतोय की काय, आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. खऱ्या अर्थानं ही चोरटी धाव घेणे इथं आपण पाहतोय की आकाश आणि श्रीनाथनं सहजरित्या ती चोरटी धाव इथं चोरली गेली आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरसावेल 31च्या घरात. 31 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं हे षटक चालू असेल आपलं 4थं. मग 5 षटकांच्या या सामन्यामध्ये सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीला 31 धावा फक्त धावफलकावरती असतील. हा पुढचा चेंडू पायचा इथं मंथण्याचा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पायचा चेंडू सीमा पार होतोय, चौकार, आणि या चौकाराच्या साईडला मात्र धाव संख्येला येतोय आकार टीजे. आपण पाहिली तिथं जी असणारी मैदानावरती दाखल असलेली आकाश आणि श्रीनाथ जो आला होता त्यानं 2 चेंडूंचा खेळ केलाय. आतापर्यंत 1 षटकार आणि एकेरी धावेने 7 धावसंख्येवर खेळतोय. मग आता स्ट्राईक साठी मला तर वाटतं शक्यतो श्रीनाथच असेल, परंतु पाहायचंय कशा प्रकारे श्रीनाथ आपल्या संघाचं धावफलक हलवून ठेवतोय. आकाशच इथं स्ट्राईक साठी दिसेल. नक्कीच आपण पाहतोय आकाशवरती बक्षिसाची खैरात आहे, परंतु आकाश तसा बरसताना दिसत नाहीये आपल्याला. कालच आपण पाहिलं असेल आकाशानं आपल्यावरती कृपा केली होती की मैदानाची धूळ बसवण्यासाठी खास इथं आपण पाहिलं तर वर्षाव झाला होता पावसाचा. नक्कीच आकाशला काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आई भवानी कलेक्शन घोवटणे यांच्या मार्फत असेल तुझ्यासाठी. मग तेवढा ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय राज म्हात्रे. काय या नावाला आपण विसरू शकतो खोपटे गावाच्या. नक्कीच सुंदर क्रिकेट ज्याच्यामध्ये भरलेला आहे असं राज म्हात्रे. शांत डोक्याचा खेळाडू आहे, परंतु तेवढ्या ताकदीचा हा आकाश. पाहायचाय कशा प्रकारे या राजला सामोरा जातोय. हा पहिला चेंडू इथं हाताळला जातोय. पाहायचाय 1 धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. नक्कीच एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 37 धावा. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकातील 1 चेंडूचा खेळ सुद्धा खर्च झालाय. खऱ्या अर्थानं अद्यापही 5 चेंडूंचा खेळ फक्त बाकी असेल. मग 5 चेंडूंमध्ये नशीब आजमावायचे असतील. आपण पाहतोय की राज हा पुढचा चेंडू. नक्कीच श्रीनाथनं हा चेंडू हाताळला गेलाय. चेंडू उचलला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहायचाय दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. खऱ्या अर्थानं श्रीनाथ आणि आकाशची ही चपलाई पहा. या 2 धावा आणि या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 39. धावसंख्या कुठेतरी थोडीशी कमी वाटतोय, परंतु या मैदानावरती नाईट क्रिकेट स्पर्धा असल्या कारणाने 39 धावा तरी भरपूर माझ्या मते म्हटल्या जातील. कारण नाईटची क्रिकेट स्पर्धा ही पहिली क्रिकेट स्पर्धा आपल्या विभागामध्ये आपल्याला आजमावायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय उर्वरित या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या इनिंग मधले 4 चेंडू अद्याप शिल्लक असतील. मग राज म्हात्रे कशा प्रकारे ते 4 चेंडू हाताळतात पाहायचंय. सामोरे असलेला श्रीनाथ सुंदर सुंदर सफलता मिळवताना दिसलाय. इथं क्लिंग बोर्ड उडवलाय श्रीनाथचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी मला तर वाटते श्री गणेश संघाचा निलेश मैदानामध्ये जाताना दिसतोय.
जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या इनिंग मधले 3 चेंडू मग ते निलेशला आठवावे लागतील आणि समोर असलेला गोलंदाज राजला आठवावे लागतील या मैदानावरती, कारण एखादा मोठा फटका आला तर चांगला स्कोर होऊ शकतोय. आणि हा फटका पाहायचा इथं येतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू झालाय सीमा पार, खणखणीत चौकार. नक्कीच डीजे श्याम बॉईज यांच्या माध्यमातून असेल. मग आपण जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थाने या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा असतील. 43 धावा धावफलकावरती नोंदल्या गेल्यात. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. हॅलो हॅलो. आणि मात्र LVW नक्कीच निलेश इथं मात्र बाद होताना दिसतोय. चांगली सफलता मिळवताना दिसलाय. डायरेक्ट आपण पाहिलं तर पाय अटॅक करून इथं मात्र नक्कीच निलेश इथं बाहेर येतोय. निलेशची जागा भरून काढण्यासाठी हॅलो दर्शन इथं मैदानामध्ये जाताना दिसतोय. हॅलो. धन्यवाद डीजे मास्टर. तसेच साई गावचे सुजित मोकल साहेब, तुम्हाला सुद्धा विनंती करतो, तुम्ही सुद्धा आपल्या या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जाईल. ओ टू शनी समोर. नक्कीच आपण पाहतोय इथं मात्र दर्शन मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आता शेवटचा चेंडू असेल. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल. मग तो खेळण्यासाठी नक्कीच समोर असेल दर्शन. पाहायचंय धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेली. 43 धावा धावफलकावर असतील. मग उर्वरित एक चेंडू मग 43च्या 6 आल्या तर नक्कीच 49 होऊ शकतात आपण पाहतोय. परंतु जर सफलता आली तर चांगला गोलंदाज म्हणून राजला ओळखलं जाऊ शकतोय. पाहायचंय हा चेंडू इथं हातलला गेलाय. चेंडू उचलतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न असेल पाहायचाय आणि मात्र दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावा चपलाईने घेतल्या गेल्या दर्शन आणि आकाशनं. नक्कीच या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावर असतील. हॅलो. याच दरम्यान मल्हार बिट्स कोलीवाडा यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 501 रुपयाची पारितोषिक आलेलं आहे. मी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. तसेच सुजित मोकल साहेबांना माझी विनंती असेल, आपण स्थानापन्न व्हायचे आमच्या पॅव्हलिंग कक्षामध्ये. कुणाल पाटील, राहुल पाटील यांचे 1000 रुपये मी आता परत केलेले आहेत. खऱ्या अर्थानं पाहतोय आपण की संघाची धावसंख्या इथं आपण पाहिली गेली तर धावसंख्या धावफलकावरती 45 धावा नोंदल्या गेल्या. 46 धावांचं विजय उद्दिष्ट असेल. मग ते 46 धावांचं विजय उद्दिष्ट पार करण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय आयोजक, माझी विनंती असेल की पंचांना पाणी घेऊन जायचं ताबडतोब. जा लवकर. आई कलेक्शन यांना विनंती असेल की आपण आपले पारितोषिक आमच्या इथे जमा केलेले आहे ते घेऊन जायचं आहे. हॅलो हॅलो. याच्या पुढचा सामना डेव्हिड 11 विपक्ष. डेव्हिड 11 केलवणे विपक्ष टीम चिरनेर बोम. दोन्ही संघ कुठे असतील तर प्लीज या टॉसिंगसाठी. डेव्हिड 11 केलवणे विपक्ष टीम चिरनेर बोम. या लवकर लवकर. एक इनिंग मात्र नक्कीच झाली. लवकर लवकर या. ओ टू शनी सर. नक्कीच जाऊया मैदानावरती. अर्थात आपण पाहिलं गेलंय की आपण पाहतोय जय हनुमान चिरनेर बोम. या लवकर लवकर प्लीज. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक इनिंग इथं संपतोय आणि एका इनिंग नंतर आपण पाहिलं गेले धावसंख्या धावफलकावरती होत्या 45 आणि 46 धावांचं विजय उद्दिष्ट असेल. हे 46 धावांचं विजय उद्दिष्ट या मैदानावरती कशा प्रकारे पार पाडतोय खोपटा संघ ते आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आवाजामध्ये थोडा बदल करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं आपल्या नक्कीच नितीन डाकी पुनाडे हे सुद्धा आमच्या समेत जोडले गेलेत आणि त्यांचा आवाज याच्या पुढच्या समालोचनासाठी आम्ही नक्कीच आपल्याला ऐकवू इच्छितोय. नितीन डाकी पुनाडे. ओव्हर टू नितीन डाकी. धन्यवाद शनी सर. खऱ्या अर्थाने डीजे श्याम बॉईज वागेश्वर वॉरियर्स आयोजित नाईट क्रिकेट क्लबचे सामने आणि या सामन्यामध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल
सर्वांचे धन्यवाद. सामना रंगतोय. वागेश्वर साई श्रद्धा दसाखुशी विपक्ष श्री गणेश गोवटणे. सामन्यामध्ये प्रथम टॉस विन झाला होता दसाखुशी संघ. एक मिनिट सर, राकेश घरत कुठं असते प्लीज या टॉस विन साठी. सॉरी, लवकर लवकर या, 2 मिनिटं आयोजक वाट बघतात. राकेश गरज या लवकर लवकर इथं. नाणेफेकी जिंकून दसाखुशी संघाने हॅलो. तर नक्कीच जय हनुमान चिरनेर बोम चा संघ नक्कीच आला इथं. प्लीज डेव्हिड केलं लवकर लवकर या. अजय घर दिसतोय. कृपया प्रेक्षक मायबापांना एक विनंती असेल की तुम्ही जे पारितोषिक लावता ते पारितोषिक लावून कृपया लगेच स्टेजच्या खाली जायचं आहे. नाव सांगायचं आहे ते खाली जायचं आहे, कारण पाठीमागे जे बसलेले मान्यवर आहेत आमचे त्यांना सामन्याचा आनंद घेता येत नाही. दरम्यान गोवटणे संघाने प्रथम बॅटिंग केली होती. प्रथम बॅटिंग करत असताना हॅलो हॅलो. तर मी विनंती करतो आपल्या भोमचे लाडके सरपंच लाडके तुषारदादा पाटील यांना की तुमच्या पवित्र शुभ असते टीम जय हनुमान बोन विपक्ष टीम डेव्हिड गावदेवी केलवणे यांच्यामध्ये नक्कीच टॉस विन होईल. मी विनंती करतो तुषार पाटील साहेबांना की तुमच्या पवित्र शुभ असते टॉस विन केलं जाईल. या इकडे या. धन्यवाद. प्रथमतः गोवटणे संघाने बॅटिंग करत असताना धावसंख्या केलेली होती ती 45. 45 धावा केलेल्या होत्या. 46 धावांचं माफक आव्हान असं ठेवलं असताना प्रथमतः खोपटे संघातून क्षितिज म्हात्रे आणि चेतन म्हात्रे अशी घोडजोडी असेल ग्राउंड मध्ये. दरम्यान गोलंदाजीवर असेल तो आकाश पाटील. एक 7-8 पावलांचा रनअप असेल. चेतन पाटील यांच्यासाठी पहिला चेंडू ऑफ साईडला कटवलेला चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्याच षटकामधला निर्धाव चेंडू. 30 चेंडूंचा सामना असतो मित्रांनो. 30 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धाव ठोकायचे असतात, मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे हा आकाशने. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला कटवलेला चेंडू. एक धाव बोलून काढली, मात्र बाउंड्री गाठतो की काय चेंडू. बाउंड्री गाठली आणि पहिलाच आगाज केला, पहिलाच चौकार दिला, पहिलाच मनसुबा साफ केले. दुसऱ्या चेंडूची समाप्ती होती. दुसऱ्या चेंडूची समाप्ती होताना धावसंख्या होती ती 4. खोपटा संघ हादरा दिसतोय. एक मासा गळाला लावतोय. तिसऱ्या चेंडूवर हॅलो सर, थांबा तुम्ही जोरात सांगतोय की आकाशसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटला
₹1000 पारितोषिक असेल. आई भवानी कलेक्शन गोवटणे यांच्याकडून प्रत्येक विकेटला ₹1000 पारितोषिक असेल आकाशसाठी. तसेच स्मिथ जनरेटरचे मालक समीर नारेंगे साहेबांना विनंती करतो तुम्ही नक्कीच व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच पंकज नारेंगे साहेबांना या लवकर या व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुमचं सुद्धा सर स्वागत केलं जाईल. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तसेच मिलिंद किली साहेब तुम्ही सुद्धा यायचं या व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं आहे. सहावा चेंडू असेल. दुसऱ्या चेंडूवर कणकणीत प्रहार केला होता. मात्र कणकणीत प्रहार करत असताना सुद्धा उत्कृष्ट कमबॅक करत असताना हा आकाश पाटील इथे दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल कारण 30 चेंडूंचा सामना असतोय. 30 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये जर 6 धावा दिल्या किंवा 8 धावा दिल्या तर उत्कृष्ट गोलंदाज समजला जातोय. तसाच हा इथे आकाश पाटील काय करतोय की काय नाही बघायचं आहे. एक्सलेटर पाय द्यायला लागेल. ह्या खोपटा संघाला मात्र एक्सलेटर पाय देतोय की हा हँडब्रेक टाकतोय. मात्र हा ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू कंचानी हेरलं. अवांतर घोषित केलं. धाव संख्येला थोडासा गती भेटतोय. धाव संख्या स्कोर हलतोय. धाव संख्या झालेली आहे ती 6. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 6. पुन्हा एकदा आकाश पाटील एक 4-5 पावलांचा रनअप असेल. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू ऑफ साईडला कटवलेला चेंडू मात्र डायरेक्ट थ्रो होत होता. तसं काही झालं नाही. डायरेक्ट हिट झालं नाही. ओव्हरची समाप्ती होते. धाव संख्या झालेली आहे ती 7. उत्कृष्ट गोलंदाजी केली. 2 पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू विकेट, 5वा चेंडू 1 धाव, 6वा चेंडू 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी बघायला भेटतो. अवांतर 1 धाव असे एकूण 7 धाव दिलेल्या आहेत आकाश पाटील यांनी. दरम्यान चेतन पाटील 3 धाव सारख्यानं बाद झाला होता. मंथन ठाकूर हा गोल्डन डकचा शिकार बनला होता. 3 चेंडू 4 धावांवर आउट झालेला होता हा मंथन ठाकूर. चेतन पाटील आणि मंथन ठाकूर हा पहिल्या चेंडूमध्ये गोल्डन डकचा शिकार बनला होता. मात्र क्षितिज म्हात्रे हा ओपन करायला आलाय. एक धाव संख्येवर खेळतोय. संयमी खेळी खेळताना दिसतोय. कुठेतरी धाव संख्येला थोडासा आला बसलाय. धाव संख्येला कुठेतरी हँडब्रेक टाकलाय. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो निलेश म्हात्रे. सामना करेल तो क्षितिज म्हात्रे. 1 धाव संख्येवर खेळतोय. संयमी खेळी खेळताना दिसतोय. एकच बॉल खेळलेला आहे हा क्षितिज म्हात्रे. 1 बॉल मध्ये 1 धाव काढलेला आहे. पुन्हा एकदा केलवणे कडून हा ऑफ साइडला टाकला चेंडू आणि खणखणीत चौकार.
7 चेंडूंची समाप्ती झाली आहे, म्हणजे दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडूची समाप्ती झाली, धाव संख्या झाली ती 11. एक्सलेटरवर पाय दिला, थोडंसं कुठेतरी संत गतीने चाललेला होता. पहिल्याच षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामधला पहिल्याच चेंडूवर प्रहार केला. प्रहार करत असताना धावसंख्येला आकार भेटला, धावसंख्या जातोय ती 11. कुठेतरी सुस्थितीत आलेला आहे हा खोपटा संघ. मात्र पुन्हा एकदा ब्रेक टाकतोय की काय हा बघायचं आहे. निलेश म्हात्रे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता जातोय. 8वा चेंडू, इनिंग मधला 8वा चेंडू निर्धाव जातोय. दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू निर्धाव जातोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार केला होता, मात्र उत्कृष्ट कमबॅक करताना हा निलेश म्हात्रे पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूची फेकी घेऊन पुन्हा एकदा, आणि हा हवेत मारलेला षटकार असं म्हणतं, दणदणीत खणखणीत षटकार, हवाई हल्ला म्हणता येईल. डीजे मास्टर. कुठेतरी महागडा ठरताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, मात्र 3 चेंडू झाले. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू अपेक्षेचा बराचसा बाहेर जाणारा चेंडू अंपायर यांनी हेरलं आणि अवांतर घोषित केलं. बोनस धाव मिळतोय. या बोनस धावणीची धाव संख्या होती ती 18. 18 लॉस ऑफ 2 विकेट असं कुठेतरी समीकरण आहे ग्राउंडवर. दरम्यान पुन्हा एकदा निलेश म्हात्रे कुठेतरी जड होते की काय. या गोडने टीमला पुन्हा एकदा हा चेंडू स्ट्रेटला मारलेला चेंडू पुन्हा एकदा खणखणीत चौकार. 20 धावांचं असं कुठेतरी समीकरण या ग्राउंडवर मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू आहे. एक धाव पळून काढली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव पळून काढली, दुसरी धाव होत असताना कुठेतरी धाव संख्या कुठेतरी झपाट्याने वाढतोय. धाव संख्या झालेली आहे ती 25. 25 लॉस ऑफ 2 विकेट असं कुठेतरी समीकरण असताना ग्राउंडवर पुन्हा एकदा 18 चेंडू 21 धावांची गरज. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. कुठेतरी हा सामना खोपटे संघाच्या याच्यात विजयश्री कुठेतरी खोपटे संघाच्या गळ्यामध्ये पडताना दिसतो की काय असं कुठेतरी समीकरण आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि तो खेळ असताना हार कुणाची जीत कुणाची हा काल ठरवणार असतो आणि तो काल पुढचा ठरवेल. 3 षटकं 18 बॉल आणि 21 धावा पाहिजेत. 2 षटकं हा महागडा षटक म्हणता येईल या निलेश म्हात्रेचा. क्षितिज म्हात्रे कुठेतरी क्षितिज म्हात्रेचं वादळ आलेलं होतं. 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा काढलेल्या आहेत क्षितिज म्हात्रेने. तो क्षितिज म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल मला तर वाटतंय. हॅलो 1 मिनिट सर, 1 मिनिट. तसेच हरेश पाटील केलवणे तुम्ही सुद्धा या. केलवणेचे एक्सप्रेस. तसेच विशाल म्हात्रे, तसे अजय घरत तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर. वैयक्तिक पहिलं, सांघिक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो आकाश पाटील. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या. मात्र दुसरं षटक कसं येते ते बघायचं आहे, कारण त्याच्या पुढे आहे तो क्षितिज म्हात्रे जो 16 धावांनो 6 चेंडूंचा सामना करून 16 धावांनो खेळतोय. क्षितिज म्हात्रे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा आकाश पाटील काय करतो ते बघायचं. मात्र उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना बघायला भेटतो इथे. यारकट टाकलेला चेंडू, 1 धाव पळून काढली. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक असेल तो प्रसाद पाटील, गोलंदाजी मार्कवर असेल तो आकाश पाटील. इनिंग मधला 14वा चेंडू असेल. दरम्यान 4-5 पावलांचा रनअप असेल. पुन्हा एकदा प्रसाद यांच्यासाठी आणि हा पुन्हा एकदा
सरसवून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल बाद होतोय. विकेटचं पतन होते. तिसरी विकेट पडतोय, तिसरा हादरा बसतोय, तिसरा मासा. पुन्हा एकदा किरण एक्सप्रेस हरेश पाटील यांचा नक्कीच शुभागमन झालाय मंचकावरती. मी विनंती करतो साहिल शिवकराला की तुमच्या पवित्र शुभा असते हरेश पाटीलचं मात्र नक्की स्वागत करायचं आहे. तसेच त्यांच्यासोबत अजय घरत, विशाल मात्रे या, तुम्ही सुद्धा यायचं आहे. सिद्धेश पाटील तुम्ही सुद्धा यायचं आहे. तसेच बंटी मात्र एक लेजंड क्रिकेटर केरळ संघाचा, तुम्ही सुद्धा कुठे असतील प्लीज लवकर लवकर या. मायची उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या नक्कीच मनात चिरंतन राहावं म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन मात्र नक्कीच स्वागत करण्यात येतोय. कुठेतरी स्वतःच्या खांद्यावर धुरा घेताना हा आकाश पाटील दिसतोय. घोटणे संघाकडून मित्रांनो प्रसाद पाटील याचा विकेट घेतला होता शेवटच्या चेंडूमध्ये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो आयुष भगत. पुन्हा एकदा आकाश पाटील, पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला चेंडू, मात्र त्याच पद्धतीने कटवलेला हा चेंडू जातोय सीमारेषे पगलीकडे, चौकार खणखणीत येतोय. विनंती करतो आयोजकांना साहिल शिवकरांना की तुमच्या पवित्र शुभ असते विशाल मात्रे साहेबांचं नक्कीच सर स्वागत करायचं आहे. मायची उबदार शाल त्याच्या अंगावर मात्र नक्कीच परिधान करायचं आहे. तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात नक्कीच चिरंतन राहत म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सर स्वागत केलं जावं. ओव्हर टू सर. दरम्यान आकाश पाटील कुठेतरी थोडासा उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना मात्र तिसऱ्या चेंडूवर खणखणीत प्रहार केला, कुठेतरी थोडीशी लय बिघडवली. 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असा हा कुठेतरी सामना रंगत असताना चौथा चेंडू आकाश पाटील यांचा पुन्हा एकदा यॉर्कर टाकला चेंडू, निर्धाव चेंडू जाते. प्रत्येक निर्धाव चेंडूची गणना इथे उत्कृष्ट चेंडूमध्ये होते. प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी दबाव टाकताना दिसतो. या खोपटा टीमवर मात्र थोडंसं कुठेतरी कॉन्फिडन्स हाय झाला असेल या आकाश पाटीलचा. पुन्हा एकदा पाचवा चेंडू असेल आकाश पाटील यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय मात्र चोरटी धाव जी म्हणता येईल, बोनस धाव जी म्हणता येईल, ती बोनस धाव कुठेतरी भेटतोय. चौथा चेंडू निर्धाव जात होता, मात्र पाहिजे अशी क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, त्यामुळे एक धाव बोनसच्या स्वरूपात मिळतोय. तेरा चेंडू आणि 15 धावा अशी कुठेतरी समीकरण इथे येताना दिसतोय. शेवटचा चेंडू असेल या आकाशच्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सामना करेल तो क्षितिज. पुन्हा एकदा ब्लॉक टाकलेला हा चेंडू, यॉर्कर टाकलेला हा चेंडू एक धाव पळून काढतोय. दुसऱ्या धावाचे काही प्रयत्न नाही, एक धावणीची धावसंख्या होती ती 32. हॅलो तसेच हॅलो आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे. 12वा प्रतिनिधी कोण आहे? साई गावचे निकू मोकल आणि प्रतीक मोकल साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा या व्यासपीठ स्थान बनवाय. तसेच कोपुरी एक्सप्रेस नो डाऊट मिथून मात्रे तुम्ही सुद्धा यायचं आहे. मिथून मात्रे या लवकर लवकर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं तुझं नक्की सर स्वागत केलं जाईल. प्रतीक मोकल, निकू मोकल आणि कोपुरी एक्सप्रेस नो डाऊट मिथून मात्रे या लवकर लवकर मंचकावरती. ओव्हर टू सर. हॅलो. दरम्यान बारा चेंडू 14 धावांची गरज अशी कुठेतरी हा समीकरण असेल. धावसंख्या झालेली आहे ती 32. 2 षटकांचा सामना उरलेला आहे. 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा सामना उरला आहे. 12 चेंडूमध्ये 13 धावांवर जर रोखलं तर हा खरोखर गोवटणे संघ विजयी होऊन मात्र 14 धावा काढल्या तर विजयी श्री ही खोपट्याच्या गळ्यात माल ही विजयी स्थिती जाईल. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल स्वस्तिक गावंड, स्ट्राईकला असेल तो क्षितिज मात्रे. क्षितिज मलतोटी
ओपनिंग साथी स्कोरर सांगतात माझ्या ओपनिंगला आलेला खेळाडू आहे, वैयक्तिक 18 धाव संख्येवर खेळतोय, एक तर्फा कुठेतरी सामना झुकवताना दिसतोय हा क्षितिज. पुन्हा एकदा 12 चेंडू आणि तेवढा मात्र हा डायरेक्ट चेंडू टाकलेला चेंडू आणि अंपायर यांनी हरलं, नो बॉल घोषित दिला. बोनस धाव संख्या कुठेतरी मिळतोय, 3 हिट असेल इथे. पुन्हा एकदा समीकरण येऊन ठेपलंय, 12 चेंडू आणि 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावा. स्वस्तिकचा पहिला चेंडू हा नो बॉल घोषित केला. अंपायर यांनी हेरलं की हा नो बॉल आहे. जज आहेत या ग्राउंड मधले. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज, धावसंख्या झालेली आहे ती 33. दरम्यान ग्राउंडवर तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसरा पंच डिमर. थर्ड अंपायर लावलाय का? थर्ड अंपायर. ओके ओके, बिबेक चेक करतो. ओके, बॉलिंग वाल्यांनी लावलाय, दिलाय का? तू बघ हो तिथं. नो बॉल आहे. दरम्यान अवांतर धाव मध्ये भर पडते कुठेतरी. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा क्षितिज स्ट्राईकवर असेल. आकाश यांना पहिला चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. अवांतर चेंडू फेकला होता, फ्री हिट असेल मला तर त्या चेंडूवर. दरम्यान पुन्हा एकदा आकाश सज्ज, गोलंदाजी मार्कवर आहे आणि हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय, उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा समीकरण कुठेतरी बदलतोय. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना कुठेतरी रंगतोय, हार्ट बीट सामना होतोय की काय हे इथं बघायचं आहे. दरम्यान क्षितिज यांनी सुंदर कमबॅक केलेला आहे. क्षितिज यांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. स्वस्तिक यांनी सुंदर कमबॅक केले. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मारला आणि दिला भिडकावून ग्राउंडच्या बाहेर षटकार. दरम्यान 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा क्षितिज आणि हा चेंडू ब्लॉकला टाकलेला चेंडू, यार्कट टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. षटकार मारून कुठेतरी कणा बेंड करण्याचा प्रयत्न केला या क्षितिज याने. मी म्हटलंच होतं की क्षितिज जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना एक हाती हा खोपटे संघ घेऊन जाईल. क्षितिज सारखा जर मासा गळायला लागला तर कदाचित घोटणे संघाला कमबॅक करता येईल, मात्र तसं इथं घडत नाही. दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला. पहिला चेंडू अवांतर चेंडू म्हणून घोषित केला, नो बॉल म्हणून घोषित केला. दुसरा चेंडू होता, निर्धाव चेंडू दिला. तिसऱ्या चेंडूची फेकी केली, तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार मारला. चौथा चेंडू पुन्हा निर्धाव टाकला. हा पुन्हा एकदा हा चेंडू, चौथ्या चेंडू मारलेला हा दणदणीत मला तर वाटतं षटकार. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल, अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणता येईल, अप्रतिम. 6 धावा होत्या, मात्र 5 धावा या संघासाठी रोखून ठेवल्या. 5 धावा वाचवल्या. 6 धावा जिथे होते तेव्हा 5 धावा तिथे वाचून ठेवल्या. म्हणजे एकच धाव असेल या चेंडूमध्ये. अजूनही 2 चेंडू या स्वस्तिकचे बाकी असतील. स्ट्राईकवर असेल तो आयुष. पुन्हा एकदा हा चेंडू, पुन्हा एकदा अंपायर असेल, अफील असेल अंपायर कडे, मात्र निर्धाव चेंडू. समीकरण कुठेतरी पुन्हा एकदा बदलतो. षटकार मारला होता, कुठेतरी कणा बेंड करायचा प्रयत्न केला होता, मात्र असं कुठे घडत नाही. दाखवून दिलं या स्वस्तिकने. पुन्हा एकदा
7 चेंडू आणि 6 धावा असं कुठेतरी समीकरण आलेलं आहे. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा जर चेंडू निर्धाव काढला तर मात्र सामन्यामध्ये रंगात येणार. दरम्यान हा चेंडू मात्र विन. खोपटा संघ विजयाची माल घेऊन जातोय. शेवटच्या चेंडूवर प्रहार केला आणि विजय होतोय हा खोपटा संघ. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन.